नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाडक्या ड्रीम जॉब या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागेल नगर परिषदचा. खूप उशीर झाला, आधीच एक्झाम झालेले आहेत, एक्झाम होऊन खूप दिवस झालेत, पण आतापर्यंत निकाल का लागला नाही या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच मित्रांनो, फायनल निकाल कधीपर्यंत लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला 100% निकाल कधीपर्यंत लागेल हे आपण बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून काही प्रॉब्लेम आहेत का? निकाल अजून लांबू शकतो का? या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. व मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवर येणाऱ्या सर्व अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम हे बघूत की निकाल लागण्यास उशीर का झाला. 27 फेब्रुवारी 2024ला फायनल सुधारित आन्सर जाहीर झाली. त्याआधी जी आन्सर जाहीर झाली ती त्यामध्ये सुद्धा काही चुका होत्या व ऑब्जेक्शन फॉर्म तर बंद झाला, पण मित्रांनो ऑब्जेक्शन क्वेरी असते त्यावर विद्यार्थ्यांनी त्या चुका टाकून त्यांना सांगितले, मेल्स केले. त्यानंतर पुन्हा एकदा 27 तारखेला सुधारित आन्सर की आली व मित्रांनो ही फायनल सुधारित आन्सर की असणार आहे. यानंतर चान्सेस आहेत की निकाल लागेल, पण मित्रांनो जागावाढ संदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा चालू आहेत आणि विचार सुद्धा त्यामध्ये चालू आहे. त्यामुळे जागावाढ संदर्भात हा सुद्धा मुद्दा आहे आणि वाढलेल्या जागांच्या माहिती सुद्धा आतापर्यंत आलेली. पण आरक्षणाचा मुद्दा असेल तर त्यामध्ये जागा त्या आरक्षणानुसार लागतील की जी आर सुरुवातीचा आहे त्यानुसार जागा येतील, हा सुद्धा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होणार आहे. मित्रांनो, जागावाढ संदर्भात यामुळे निकालावर काहीही परिणाम पडणार नाही. येत्या 7 ते 8 दिवसात निकाल लागेल, म्हणजे चालू हप्त्यात सोमवार ते मित्रांनो शनिवारपर्यंत यामध्ये निकाल येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आतापर्यंत यायला पाहिजे होता निकाल, पण सुधारित आन्सरकीमुळे त्या चुका झालेल्यामुळे निकाल लांबला. पण मित्रांनो येत्या 7 ते 8 दिवसात 100% निकाल लागेल. यासाठी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण या संदर्भात येणारे प्रत्येक अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येते. तसेच मित्रांनो, निकाल लागल्यावर सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल, त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. मित्रांनो, आपण जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे, त्यामधील चुका सुधारणे, तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत मित्रांनो त्यांना तुम्ही कशा प्रकारे टॅकल करू शकता ही माहिती बघणे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यासाठीच आपण घेत आहोत भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून मित्रांनो 40,000 जम्बोची या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये आता 45,000 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो, व हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध सुद्धा झालेले आहे. मित्रांनो, केवळ हे बुक नसून स्मार्ट बुक आहे, कारण मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण दिलेले आहे. तसेच मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. मित्रांनो, या पुस्तकामध्ये सर्व प्रश्न सुटसुटीत आणि दर्जेदार स्वरूपात दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, पोलीस भरतीसाठी सर्वात मोठे विश्लेषणाचे हे पुस्तक तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असलेली व वेळोवेळी अपडेट होणारे पुस्तक आहे मित्रांनो. याआधी 40,000 जम्बो प्रकाशन झाले होते. लगेच यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन, करंट अफेअरचे, जीकेचे सर्व प्रश्न अपडेट करून मित्रांनो 45,000 जम्बो हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे यामध्ये सर्व घटकांसाठी QR कोड दिलेले आहे. एखादा डाऊट असेल तुम्ही तर तो QR कोड स्कॅन करून त्यातील डिटेल बघू शकता. तुम्हाला त्यामध्ये डाऊट कोणताही राहणार नाही. मित्रांनो, तुमच्या जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन लगेच हे पुस्तक खरेदी करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.